तसेच आम्हाला सहकार्य करत राहा। धावसंख्या श्री गणेशा झालेला आहे। आदरणीय माजी नगरसेवक वामन लक्ष्मण पाटीलजी यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य केले, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील। चला समीर दिलीप कोंडे यांचं सुद्धा मनापासून आभार ज्यांच्या दिलेल्या योगदानाबद्दल। मागच्या दिवशीने आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट सुद्धा येथे देऊन गौरव करण्यात आलाय। इकडून सुद्धा तेजस, आज तेजसचा दिवस आहे मग तो कोणताही असो। चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, सुरेश गुरवच्या बॅट मधून करारा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार। बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचं जुलय कशी प्रेम कनी। बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचं जुलय कशी प्रेम कनी। सोडून होलाच तोडून मन माझं माझं ते पाखरू। थँक्यू डुजे। सुरुवात झाली सिंगल चौकार म्हणजे 3 चेंडूचा खेळ आणि 6 धावा धावपलकावरती। मागील 2 ते 3 मॅचेसने आपल्याला काय सांगितलं, किती धावा उभारा पाठलाग होईल अशी शाश्वती जरूर मिळते, परंतु केल्यानंतरच ते झालं तसं माहीत पडतं। आणि आता या मॅचमध्ये मागील मॅचमध्ये झालेल्या चुका दोन्ही संघ नाही होणार याची काळजी घेतली जाणार आहे। दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आहे, इथून एक संघ लगातार दुसरी मॅच जिंकेल आणि एक संघ पराभूत होणार आहे, त्यामुळे कोणाचा तरी विजयी रथ थांबला जाणार आहे। पॅडल स्वीप सोकून दिलं स्वतःला आणि त्यानंतर लपेटलंय, चेंडूला भेदून दिलं, स्क्वेअर लेग सीमारेखा पार, चौकार। थँक्यू डीजे। काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय। अनिकेत वरती हल्ला बोल झालाय, कटकेला चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा होतीये, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते। 6-11 क्षेत्ररक्षण करत असताना संघ आपल्याला पाहायला मध्ये 5-11। ओहो, हातामधला चेंडू तेजसच्या हातातून चेंडू सुटलाय, म्हणजे ज्या तेजसची आपण चर्चा करत होतो की आजचा दिवस तेजसचा आहे, 6-11चा तेजस असो किंवा तिथे श्री साई माऊली संघाचा तेजस असो, आता हा जो झेल आहे तो सर्वात मोठाने त्रासदायक ठरू शकतो। चला फलंदाज आपण लगेच घाई करायची आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 11 धावा धावपलकावरती वरद विनायक या संघाच्या आहेत। नवीन गोलंदाज परेश आलाय, ऑलराऊंडर म्हणून परेशची जागा या संघामध्ये। पुन्हा एकदा पॅडल स्वीप, गॅपला हेरलं आणि चेंडूला भेदून दिलं, सीमारेखा पार, चौकार। थँक्यू डीजे। चौकार आलाय, 4 धावा येत आहेत आणि 4 धावांनी धावपलक वेगानं वाढत असताना पाहायला मिळते। वरद विनायकसाठी ॲडव्हान्टेज आहे, या मैदानावरती गेले 4 दिवस ते आहेत आणि सातत्यानं या मैदानाच्या आजूबाजूला त्यांचा वावर आहे आणि त्याचा फायदा म्हणजे तो म्हणतात ना मैदानाचा मुआवजा त्याने खूप चांगल्या प्रकारे घेतलाय आणि त्याचा फायदा त्यांना होतोय। चेंडू गॅपमधून पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल, मैदानाला गरंगल तलंग दिकापेट, शानदार कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेखा पार, चौकार। थँक्यू। आणि या अक्षिलवण डोंगरपाडा चषक तसेच समस्त डोंगरपाडा खेळाडूंना वेळोवेळी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व पांडुरंगजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम पांडुरंगजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत अक्षिलवण डोंगरपाडा चषक 2024च्या माध्यमातून। काल डोंगरपाडा चषकाचे मेंटॉर होते आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती त्यांची उपस्थिती आपण पाहतोय। असे सन्माननीय पांडुरंगजी पाटील प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक दर्शक, प्रत्येक मान्यवर या स्पर्धेसाठी महत्वाचं आहे। मगाशी विपुलने एक लिस्ट वाचून दाखवली आणि खरोखरच त्यांचा मनापासून आभार आहे या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेलं योगदान, या स्पर्धेसाठी त्यांचा लागलेला हातभार या स्पर्धेला 4 चांद लगावताना दिसतोय। चेंडू मागे निघून चाललाय आणि खूप चांगली फिल्डिंग करत असताना यष्टिरक्षक चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय। 19 धावा धावपलकावरती आहेत। ओहो उजवा, ओहो या घडलं, काय घडलंय, चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा।
पुन्हा एकदा परेश सज्ज होईल नाटू समोर हलक्या हाताने खेळलाय बघा बघाचा चेंडू उजव्या जास्त बाहेर आणि यावेळेला काय घडलंय अगदी संत गतीने चेंडू निघून गेला सीमा रेखा पार चौकार. थँक्यू. 27 धाबा धावपलकावरती 5 चेंडूचा खेळ झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी श्रेयस गुरवसाठी हा चेंडू बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅप मधून चांगली फिल्डिंग आणि हे डेडिकेशन तुम्हाला दाखवणं गरजेचं असणार आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय 28 धाबा धावपलकावरती वरद विनायक बिनबाद. सुनील नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. श्रेयस गुरव समोरच्या दिशेने नो चान्स फॉर द फिल्डर स्ट्रेट डाऊन द विकेट व्हाट अ शॉट चेंडू सीमा रेखा पार चौकार. थँक्यू. या खेळपट्टीवरती जास्त वेळ व्यतीत करण्याचा हा फायदा आहे. तुम्ही जितका जास्त वेळ घालवाल तितकंच चांगलं ही खेळपट्टी तुम्हाला साथ देताना दिसेल परंतु तुमच्यामध्ये ते फटके असणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा ते शॉट योग्य ते सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहेत. खूप चांगली फिल्डिंग चेंडू अडवला गेला फेकी झाली आहे तो परत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. 33 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ वरद विनायक बॅटिंग बाक वरती आणि यावेळेला परेश चेंडूला अडवतोय फेकी ओहो चेंडू अडवला चेंडू फेकला परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय आकाश. श्रेयस गुरव लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव. चेंडू मागे शानदार रीतीने चेंडूला या पॅडल स्वीप केलाय. नो बॉल पंचाचा इशारा नो +4 टोटल 5. बच्चा बच्चा जय जय श्री राम थँक्यू. अंडर 14 अंडर 16 अंडर 19 चले तर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे गाजवलंय या खेळाडूने आणि MCAच्या प्रोफेशन टीम मध्ये सुद्धा याला आपण पाहिलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला हातून चेंडू गेलाय. हातातील ललवा चेंडू सीमा रेखा पार चौकार. 4 धाबा आणि धावफलक वेगानं वाढले 43 तर 40 धाबांवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ. काय घडतं या 2 चेंडूवरती येणारे काय वेळ सांगणार आहे. खराब प्रदर्शन ॲज अ बॉलर म्हणून सुनीलचं आणि त्यामुळे 11 साठी थोड्याशा अडचणी वाढल्यात. बघा इथला पराभव तुमच्या पूर्णपणे येणाऱ्या मॅचेसवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसेल. त्यामुळे साखळी सामने करते. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे पाहिलं होतं कोणी नाहीये तिथे आणि थर्ड मॅनला चिरत असताना चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार चौकार. आणि अतिशय चांगलं गीत 22 जानेवारी पासून हे गीत मोठ्या प्रमाणात वाजवू लागलं आणि खऱ्या अर्थानं 47 रामलल्ला प्राण प्रतिष्ठान सोहळा अयोध्येमध्ये पार पडला. 47 श्रेयस गुरव 15 चेंडू 44 क्या बात आहे. अर्धशतकाजवळ काय दुसरं अर्धशतक असेल का. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार चौकार. 4 धाबा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम थँक्यू डीजे. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 शेवटच्या अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धांत नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. आकाश घरत याने मात्र
चला वाईड आहे, अतिरिक्त धाव. हो, चेंडूला मागे घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक, अडवतोय. तोपर्यंत एकच धाव मिळते. बघा आता 16 चेंडू आणि 48 धावा ना, आय थिंक 48 आहेत. जर का चौकार आला तर गुडलकची बरोबरी होईल. म्हणजेच काय तर 17 चेंडूमध्ये अर्धशतक गुडलकने झळकावलं होतं. इथं श्रेयस गुरव सुद्धा तो कारनामा करू शकतो. बघूयात हा चौकार येतोय का. सिद्धांत समोर श्रेयस गुरव, प्रचंड दडपण. ओहो, ये होत आहे प्रेशर. कानावरती काहीसं पडल्यानंतर थोडंसं दडपण येतं जरूर. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 4. 53. काय अर्धशतक पाहायला मिळेल का. स्वीप, पॅडल स्वीप, चांगला फटका, अर्धशतक श्रेयस गुरव. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग बाय श्रेयस. बॅट उंचवायची आहे श्रेयस, अतिशय चांगला खेळ. आणि वरदविनायक संघासाठी पहिलं अर्धशतक श्रेयसच्या बॅटमधून. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळानं शिल्लक आहे. हो, आणि यावेळेला चुकी झाली आहे. जास्तच लांबून खेचलं होतं, पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच केलं, परंतु स्ट्रेच करत असताना बॅटचा फेस हा मात्र जास्तच ओपन केला होता. फलंदाज बाद श्रेयस गुरव. बॅक टू द डिपार्ट, गॉन. नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. थँक्यू. नवीन फलंदाज येत आहेत हेमल भावसार. हेमलने प्रभावित केलंय. एक शॉर्ट इनिंग, परंतु त्यांनी ज्या धावा बनवल्या त्या अतिशय गरजेच्या आहेत. मग आजची पहिली मॅच असो किंवा कालची एक्झिबिशन मॅच असो. सिद्धांत समोर हेमल. बॅकफुट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. शानदार कव्हर ड्राईव्ह, चेंडू सी मारे का पार, चौकार. 61 धावा धावपलकावरती आहेत. आता अजूनही यावेळेला चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अडवला गेलाय चेंडू. धावचीची संधी आणि शेवटच्या क्षणाला मला वाटतं आकाश घरत इथे बाद होत आहेत. फलंदाज बाद होतील. इनिंग समाप्त. 62 धावा, 63चं टार्गेट ठेवलं गेलंय वरदविनायक या संघाच्या वतीनं. टीम साई शैलवन या संघासमोर. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच, यापुढील होणारा सामना. चला कर्णधार आपण मंचावरती या. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आपण पाहिली. जलबावाडी आणि पांडवाज दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. जलबावाडी आणि पांडवाज दोन्ही संघाचे संघनायक, आपणास विनंती की आपण टॉस करण्यासाठी मंचावरती या. धाबा धावपलकावरती 62 आहेत, म्हणजे 63चं आव्हान. आणि या 63चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं रोचक ठरणार आहे. आई जीवदानी क्रिकेट क्लब पंडरम बॉक्स टूर्नामेंट बिग बॅश फॉर्मॅट. चला, एक बिग बॅश फॉर्मॅट मध्ये एक स्पर्धा 6-7 एप्रिल या तारखेला आपल्या भेटीला येते. अंडर 2004 बॉर्न इयर असावा. आणि त्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 11,111, द्वितीय पारितोषिक 6,666, तृतीय पारितोषिक 3,333 आणि चौथ्या आणि पाचवं पारितोषिक 2,222. प्रवेश फी 2,000 रुपये या स्पर्धेची असणार आहे. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर यांच्यासाठी ट्रॉफी, सिरीजसाठी बॅट, एक टी शर्ट. आणि यावेळेला चेंडू अडवला गेलाय. इनिंगला सुरुवात झाली आणि ही स्पर्धा खेळवली जाणार आहे डोंगरपाडा, म्हणजेच याच मैदानावरती जिथे आपण आहोत. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. रेहान सदानंद पाटील, पार्थ, प्रीत आणि
जर का तुम्हाला ॲडव्हान्स द्यायचा आहे तर मात्र हिमांशू पाटील यांच्या नंबरवरती तुम्ही तो गुगल पे करू शकता. 2004 म्हणजेच अंडर एज टुर्नामेंट आहे बिग बॅश टुर्नामेंट मधली. आई जीवदानी क्रिकेट क्लब यांच्या वतीनं ज्याला कोणाला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी रेहान पार्थ आणि प्रीतशी संपर्क साधा आणि पैसे मात्र हिमांशूकडे द्या. लक्षात ठेवा या गोष्टीवरती. धीरेनसाठी बक्षीस आहे. डायू लगावून झेल पकडला तर 1000 रुपये ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून. मितूसाठी सुद्धा आहे. क्या बात आहे. मितूसाठी सुद्धा आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. शानदार शॉट. सिद्धांतच्या बॅट मधून चेंडू सीमारेखा पार. चौकार. हे बुरबुरु केस तुझे ओठ लाल लाल गो. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावपलकाला वेग येत असताना जर 8 वरती पोहोचले. पुन्हा एकदा अजून एक चौकार. 4 धावा. गोरे गोरे गालावर झुमक्याची माल गो. डाळिंबी गुलाबी चला टॅप. काय चौकार बघायचंय. चला टॅप. हा खेळपट्टीवरती पडला का ते पाहिलं जाईल. चला चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. टॉस झालाय का सोनू. जलबावाडी. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय सीमारेषा जवळ. फिल्डिंग होतीये. येस फिल्डिंग झाली आहे. चेंडू फेकला गेला तोपर्यंत एकदा वेताना पायामध्ये पहिलंच दडपण आलंय. दडपण कुठे आलंय. ज्या वेळेला पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही गोलंदाजी केलीत. गोलंदाजी क्षेत्ररक्षण याच्यामध्ये आलेला त्या उणीवा याच्यामध्ये आलेला तो कमीपणा तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये लढण्यासाठी बळ थोडस जास्त लावावं लागतंय आणि ते बळ कुठे ना कुठेतरी मिळत नाहीये. त्यामुळे अडचणी वाढल्यात. दुसऱ्या इनिंग मध्ये मोठा संघर्ष हा करावा लागतोय सिद्धांत आणि त्याच्या टीमला. ओहो यावला एलिमिनेशन जास्त मिळाला आणि चेंडू निघून गेला मोठा लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन सिद्धांत बाद. नागमोडी तुझी चाल गो. सांग बेक्षी कवा मेथी देशी कवा. सांग देशी कवा मला चुम्मा. सांग बेक्षी कवा मेथी देशी कवा. सांग देशी कवा मला चुम्मा. थँक्यू. तेजस नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. मागील मॅच मध्ये तेजसने प्रभावित केलं होतं ज्यावेळेला पहिला सामना जिंकला होता 86-11 ने. आता या मॅच मध्ये तेजसकडून पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा आहेत. एक मोठं षटक म्हणजे जवळजवळ 4 चौकारांचं एक षटक येईल. त्यावेळेला कुठे ना कुठेतरी थोडीशी भर टाकली जाईल आणि या मॅच मध्ये पलटवार आणि कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली असं म्हटलं जाईल. अंगावरती येणारा चेंडू जास्त दडपण स्वतःवरती घेतलं आणि ऑकवर्ड पोझिशन मध्ये येत असताना चेंडूला भेदून दिलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या दिशेने आलाय. पाहुयात अनिकेत कशा प्रकारे परफॉर्म करतायत. खूप मोठं ओहो आणि वेगवान चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त आणि हॅट्रिक या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक. हॅट्रिक नावे झाली आकाश गरत यांच्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्या हॅट्रिक साठी. थँक्यू.
चला पांडुरंगजी पाटील सांगतायत की जास्त वेळ घेऊ नका. वरद विनायक आपणच विनंती आहे की आपण लगेचच खेळायला सुरुवात करायची आहे. बघा खूप 21-21 दोघांना बक्षीस वाढवलं गेलंय धीरेन आणि मितूसाठी. जर का डाईव लगावून झेल पकडला तर मात्र 2100 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, धावचीची संधी, परंतु यावेळेला चेंडू निघून गेलाय आणि सुनील मात्र वेगाने आपली धाव कंप्लीट करतोय. धावा ज्या पहिल्या इनिंग मध्ये बनलाय त्याला खूप मोठी ताकद बनवली आहे आणि खरोखर ती ताकद म्हणून एक 12-13वा प्लेअर जो म्हणतात ना त्या प्रकारचा हा रोल अदा करतात या रन्स. 14 वरती धाव फलक आहे. 2 धावा खर्च केल्या. 4-5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. परेश चा चेंडू यावेळेला निघून गेलाय. बाकडा स्क्वेअर लेग, सीमा रेखा पार, चौकार. 4 धाबा. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा धाव फलकावरती. 6-11. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती श्रेयस गुरव. 2100 रुपयाचं बक्षीस ऑन आहे ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून धीरेन आणि मितूसाठी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, धावचीची संधी, फलंदाज बाद. सुनील बॅक टू द डिपार्ट. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत आहे, आमची थँक्यू. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या दिशेने येतोय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी. थँक्यू डीजे. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. परेश लढतोय परंतु लढायला ते बळ येत नाहीये आणि त्यामुळे शोल्डर थोडेसे डाऊन आहेत, परंतु संघर्ष आम्ही करत राहणार आहोत. त्यावेळेला खेळपट्टीच्या मागे येस पंचाचा इशारा, नो बॉलचा. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. अशा प्रकारच्या चेंडूवरती चौकार येणं म्हणजे नो बॉलची चौकार, लगातार येणारे वारंवार एक्स्ट्राच्या रूपाने धावा आणि चौकाराची आतिषबाजी तुम्हाला मॅच मध्ये परत आणतील. 23 वरती धावफलक आहे आणि अजूनही दिल्ली दूर आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे. 10 बॉल 40 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार. काय शक्य आहे का? चौकाराच्या दिशेने चेंडू गेला परंतु नाराज करणारा, कारण ज्या वेळेला खेळपट्टीवरती टप्पा पडून बाहेर जातो त्यावेळेला 1 धाव मिळते असा या स्पर्धेचा नियम आहे. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहत आहात आणि या स्पर्धेतील आजचा 3रा दिवस डे 3 आणि या डे 3 मधून कोणती टीम क्वालिफाय होईल यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, शानदार कव्हर ड्राईव्ह, स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर चेंडूला भेदून दिले, सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू वरद विनायक. हो, टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी, भुई सपाट होणारा चेंडू हा निर्धार स्वरूपाने येतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि आता ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने जातीये. श्रेयस गुरव समोरच्या दिशेने फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, धावचीची संधी आहे परंतु ये क्या क्रिकेटमध्ये फुटबॉल, परंतु तिथे सुद्धा बॉल पाहायला लागलेला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपतोय. स्टेप आहे, नो स्कोर, त्यामुळे ही धाव सुद्धा नसेल. 3 षटकाचा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे 35. चला, रोहन कारेकर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू
चेंडू निघून गेला गॅप मधून, सीमारेखा पार, चौकार. चौकार, 4 धावा. आणि यावेळेला चेंडू मागे पुन्हा एकदा, आणि बाबूने मात्र आता खरा फुटबॉल खेळलाय. गोल झालाय चेंडू आणि लगातार 2 चौकार या षटकामध्ये येत आहेत. बघा लगातार तिसरा. व्हॉट अ बॅटिंग बाय जयेश. थँक्यू विजय. मॅच हारणं जिंकणं हे लांब राहिलं, परंतु कदाचित या 6 चेंडूवरती 6 चौकार लागून मी विक्रम करू शकतो. आणि ही वेळ आहे जिथे तुम्हाला फॉर्म जर तुमचा गेला असेल त्याला परत आणण्याची. ही ती वेळ आहे सगळ्या टीमना संकेत देण्याची की आमच्यामध्ये काय टॅलेंट आहे दाखवण्याची. जयेशने हा फटका सुद्धा खूप चांगल्या रीतीने खेळला होता, परंतु थोडासा वाईडिश मिडऑफच्या दिशेने गेला, त्यामुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. फिल्डिंग झाली. एक धाव मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच वळतात, सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होतीये. 42 धावा. आतमध्ये येणारा चेंडू, लास्ट बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सीमा